नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा आलेलो परेल वर्कशॉपला अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी. इथून आपण लालबागला पण जाऊ, अरुण दादाचा सुद्धा वर्कशॉप कवर करू, तिथे काय अपडेट आहे आणि गणसंकुल आणि मित्रांनो चिंचपोकी आणि मुंबईचा राजा हे सगळे व्हिडिओ म्हणजे तिथली अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर चला बघा मित्रांनो, आपण आलेलो परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपच्या बाहेरच मित्रांनो गोड गणपतीच्या अधिकृत टी शर्टची 2026 आलेलं आहे, बॅनर लावलेलं आहे. टी शर्टची 22 ते 34पर्यंतची प्राईस आहे 300 आणि किती 35 का 36 ते 50ची आहे 350 मित्रांनो. जर तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट इथं दिलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि आता आतमध्ये जाऊन बघूया. आणि इथे सुद्धा एक बॅनर आहे श्री आर्ट्स डायमंड वर्कसाठी. जर तुम्हाला तुमच्या गणपतीचं डायमंड वर्क करायचं असेल परेल वर्कशॉपमध्ये तुम्ही ह्यांना संपर्क करा. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय झाले, अपडेट काय आहे, ट्रॉले कोणत्या आलेत आणि इथून आपण जाऊ अरुण दादाच्या वर्कशॉपला. तर चला नव्हे काय ट्रॉली परेलचा समर्थ विघ्नर्थ आहे. आणि मित्रांनो 2-3 मित्रांनो KP दादाचा वर्कशॉप आहे. KP दादाचा काय कार्यशाळा गणराज मुंबादेवीचा गणराज आणि त्याच्या मागेच आहे मित्रांनो ओम तांडवचा आहे. बघा मित्रांनो ओम तांडवची ट्रॉली आहे आणि इथे सुद्धा कोणत्या तरी मंडळाची ट्रॉली आहे. अजून एक्झॅक्ट माहिती नाही कोणत्या मंडळाची. मित्रांनो हा आहे KP दादाचा वर्कशॉप आणि समोरच त्याच्या अजून एक ट्रॉली ती दाखवतो आपण तुम्हाला. जाऊन चला. सिद्धेश्वराची पहिली मित्रांनो ट्रॉली आहे ती म्हणजे खेतवाडीचा विघ्नहर्ता, खेतवाडीचा मोरी आहे. त्याच्या मागे अजून 2-3 ट्रॉले पण त्याच्यावर गणपती बाप्पाचा फेस ठेवला. तरी मी तुम्हाला सांगतो कोणते मंडळाचे. एक तर आहे गोड गणपती, त्याच्या मागे डोंगरीचा राजा आहे आणि त्याच्या मागे अजून एका मंडळाची ट्रॉली आहे पण ती दाखवू शकणार नाही. पण असे लाईन वाईज लागले आहेत मित्रांनो. गणपतीचे अर्धवट फेस असल्यामुळे मी दाखवत नाही. आता आपण पुढे बघूया अजून काय अपडेट आहे. चला परेल वर्कशॉपच्या एंट्री गेटलाच एक्झॅक्ट समोर मलाटच्या राहायची ट्रॉली आणि त्याच्यासमोरच ईश्वर आर्ट्स जसं तुम्हाला दाखवलं. आणि मित्रांनो कलागंध आर्ट्स म्हणजे सिद्धेश्वराच्या वर्कशॉपचं म्हणजे मंडळांचं काम खूप जोरात चालू आहे. गणपती खूप लवकर बनतात आणि फिनिशिंगचं पण काम चालू आहे त्यांचं. आणि आपण अजून तुम्हाला 2-3 ट्रॉली आहेत. चंदनवाडीची एक ट्रॉली दाखवतो आणि पाटाचं कामसुद्धा चालू आहे ते सुद्धा दाखवतो. चला मग 4थ्याच लाईनीमध्ये काय आहे तिथे पाटाचं काम चालू झालं आहे. बघा गणपतीचे पार्ट आणि इथं POP आणून ठेवलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला गणपतीचे व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण गणपती एकतर ते इनकम्प्लीट आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंप्लीट न झाल्यामुळे मी दाखवणार नाही. आणि तुम्हाला ट्रॉली आणि ती अखिल चंदनवाडीची ट्रॉली दाखवतो. चला मग बघा गोड गणपतीची सुद्धा ट्रॉली आली आहे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी मी आता आतमध्ये आलो. आणि मित्रांनो हे बघा त्याच्यासमोरच आहे खेतवाडीचा मोरिया आणि त्याच्यासमोर मित्रांनो KP दादाचा वर्कशॉप आहे. बघा अशीच काय अपडेट होती मित्रांनो. आणि आता आपण जास्त ह्या साईडला सुद्धा गणपतीचे पार्ट असतात ना खालचे, जर गणपती असतो तो सुद्धा तयार केले जाते. तिथे ते लोक काम करतात. आणि समोरच मित्रांनो नंदीसुद्धा आहे. माहिती नव्हतं कोणत्या मंडळाची ट्रॉली पण आता समजलं आहे मित्रांनो. मुंबईच्या सम्राटची ट्रॉली ओम तांडव, मुंबादेवीचा गणराज आणि समोरच परतचा विघ्नहर्ता ह्यांची ट्रॉली आहे. तर अशी काय अपडेट होती मित्रांनो परेल वर्कशॉपची. आणि मित्रांनो काम गणपतींचं खूप जोरात चालू असल्यामुळे आणि गणपती मित्रांनो अप्रॉक्स बनल्यामुळे आपण दाखवू शकत नाही सगळे गणपती. तर आपण इथून जाऊ आता अरुण दादाच्या वर्कशॉपला आणि अरुण दादाच्या वर्कशॉपची काय अपडेट आहे ती जाऊन बघूया. तर चला बघा गणपतीचं काम चालू आहे आणि मला आतलंच दाखवतो आहे ज्याच्यात फक्त गणपती जो प्रॉपर बनला आहे तोच दाखवतो आहे. अजून पेंटिंग झालं नाही. पेंटिंग झालं अजून चांगली मूर्ती दिसेल मित्रांनो. तर जाऊ आपण इथून आता परेल वर्कशॉपला. आणि मित्रांनो ईश्वर आर्टमध्ये काय कोणते नवीन मूर्ती आल्यात काय जाऊन बघूयात. चला प्रभाव आणून ठेवले आहेत गणपतीच्या बॅकग्राऊंडचे. बघा मित्रांनो मंडळांचे आता हे गणपतीच्या मागे लागतील आणि परत एकदा रंग करतील आणि परत लावतील गणपतींच्या मागे. आणि येताना इथून आपण जाऊ ईश्वर आर्ट्सला. तर चला ईश्वर आर्ट्सला जाऊन कोणत्या नवीन मूर्ती आल्यात जाऊन बघूया. चला मित्रांनो बघा मागच्या जी मूर्ती होती तीच एक आहे पण ही सगळ्यात गोड मूर्ती होती मित्रांनो मागच्या. आणि त्याच्या अजून एक आहे मित्रांनो. हे बघा ही सुद्धा गोड मूर्ती आहे. बघा फेस वाईज नॉर्मल अशी बसलेलीच आहे मूर्ती खूप गोड आहे. आता इथून अजून एक मूर्ती दाखवतो ती सुद्धा एक आहे. हे बघा मित्रांनो अजून एक मस्त मूर्ती आहे ही सुद्धा सेम त्यातलीच आहे. पण अशा लहान मूर्त्या बसलेल्या असतात ना खूप चांगल्या दिसतात मित्रांनो मंडपामध्ये. याच्या खाली अजून एक मित्रांनो खंडोबाच्या रूपात आहे मित्रांनो. ही मागची आपण फोटो टाकलेली. अरुण दादाच्या वर्कशॉपला आलेलो काल. इथं सर्व ट्रॉल्या होत्या. अपडेट हे आहे की सर्व ट्रॉल्या आतमध्ये गेलेल्या आहेत म्हणजे जो वर्कशॉप आहे मेन तिथे सर्व ट्रॉल्या गेल्या आहेत आणि काम मित्रांनो जोरात चालू आहे. आणि ते शूट करायची परवानगी नसल्यामुळे आपण शूट करत नाही. अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये अपडेट तर एवढे आहेत की सगळे ट्रॉल्या आतमध्ये गेलेत मंडळाच्या आपल्या. आपण आता इथून जाऊ गणसंकुल आणि गणसंकुलला जाऊन अपडेट बघू काय आहे. चला गणसंकुल म्हणजेच भारतमाता गेट साईडला आलो. तिथं बघा मित्र आतमध्ये काम चालू आहे आणि त्याच्यासमोरच परतच्या सम्राटची ट्रॉली आहे मित्रांनो बाहेर रस्त्यावर भारतमाता साईडला. आणि मित्रांनो पूर्ण साईड पॅक होणार आहे थोड्याच दिवसांनी जर तुम्हाला माहिती आहे. आणि 19 तारखेला मित्र पहिला आगमन आहे
तर तुम्हाला माहिती आहे आतमध्ये आपण इथून जाऊ आता पुढच्या म्हणजे करी रोड साईडच्या गणसंकुलला जाऊन बघूया तिथे काय अपडेट आहे. चला मित्रांनो आता आपण जाऊ गणसंकुल म्हणजे करी रोड साईडच्या गणसंकुलला जाऊन बघू तिथे काय अपडेट आहे. जास्त शूट केलं नाही आपण गणपतीचे कारण की गणपती अर्धा एक तर बंद आहेत मूर्त्या आणि आपण नेकेड मूर्त्या शूट करत नाही. जसं आपल्या व्हिडिओमध्ये आपण पहिले सांगितलं आहे. तर आपण आता जाऊ गणसंकुल तिथून लालबाग परळ साईडला नाही जातो लालबाग मुंबईचा राजा आणि चिंचपोळीच्या चिंतामणीला जाऊन बघू काय अपडेट आहे. चला मित्रांनो आपण गणसंकुलला अपडेट काय नाही एवढी गणपती भरतायत आणि गणपतींचे जे हे आहेत पार्ट्स आहेत ते वेगवेगळे ठेवल्यामुळे आपण अपडेट तर काय देऊ शकत नाही. अपडेट हे की इथलं वरचं बांधायला येते बघा ताडपत्रीवरती आणि इथले अमराष्ट्र तुम्हाला आपण दाखवूया. सॉरी श्री गणेश आर्ट्स आणि अमराष्ट्रचे 2-3 क्लिप आहेत ते दाखवू आणि आतमध्ये काहीच मित्रांनो अपडेट नाही. सगळे म्हणजे गणपती नॉर्मल बनत आहेत. तुम्ही गणसंकुलला एंट्री मारताच हे बघा मित्रांनो समोर श्री गणेश चित्रशाळा इथे तुम्हाला सुंदर आणि सुबक अशा गणपतींच्या मूर्त्या भेटतील. तुम्हाला 3-4 म्हणजे दाखवतो गणपतींच्या मूर्त्या किती सुंदर आहेत. चला तर हे बघा मित्र ठीक आहे. त्याच्या बाजूलाच मित्रांनो लालबागची सुद्धा एक मूर्ती हे बघा बाजूला अजून एक मित्रांनो कृष्णरूपी मूर्ती फुल डायमंड आता म्हणजे लाईनमध्ये गणपती लागले इथे अशी लाईनमध्ये मित्रांनो गणपती प्लास्टिक टाकल्यामुळे मित्रांनो प्रॉपर दिसत नाही. आज इथं गणपतींचं काम चालू आहे. पुन्हा गणपतीनेच बनलं आहे कारखाना. अजून एक गोष्ट सांगतो ही पूर्ण ग्राउंड आणि पूर्ण सजावटीसाठी यूज करतात ते दरवर्षी. ही पूर्ण ग्राउंडवरती सजावट असते आणि त्या साईडला तिची मधली गल्ली आणि तिथे गणपती बसतो. तिथली पण जाऊन बघूया आपण काय अपडेट आहे. तर ट्रॉली तर दाखवली ती जुनीवाली आणि नवीनवाली काम तर चालू आहे. आता इथून पुढे जाऊन बघूया. चला बघा तिथून तुम्हाला असं फिरवून इथे आणतात मध्येच इथं थांबा तुम्हाला एक गोष्ट तिथे जाऊन दाखवतो झूम करून. इथे ह्यांचा प्रॉपर जो मेन मंदिर किंवा डेकोरेशनचा जो मेन पार्ट असतो तो असतो आणि मुंबईचा राजा मित्रांनो तिथं एक्झॅक्ट बसतो. हे बघा ह्या 2 बिल्डिंगच्या मध्ये 22 फुटाची मूर्ती बसते मित्रांनो आणि तिथून बॅक साईडून विसर्जनला जाते. तर इथे तर काय अपडेट नाही. आता जसं मला सांगितलं तसं आपण पुढे जाऊन बघूया काय अपडेट आहे लालबागला. चला मग मित्रांनो आता आपण जसं मागच्या सांगितलं मागच्या बाजूची गल्ली आहे मुंबईच्या राजा त्याची तिथून आता आपण लालबागला झालं आहे बघा एक्झॅक्ट समोरच. इथून आता आपण जाऊ लालबागला आणि लालबागची अपडेट बघू काय आहे. तर चला आपण आलेलं लालबागच्या याच्या गल्ली ते बघा लालबागच्या समोरच मंडपाचं काम चालू आहे ते दिसत असेल तुम्हाला. आता पुढे जाऊन दाखवू काय काय काम झालं आहे. तर चला बघा ह्या साईडला नॉर्मल चरण दर्शनची जी लाईन असते ती ह्या साईडून येते आणि इथे मी आपला मेन राजा बसतो मध्येच आणि इथे पण बॅरिकेड घातले आहेत आणि समोर पण आपल्याला शूट घेतलं असतं पण इथून शूट करायला येत नाही. जेवढं तुम्हाला दाखवलं असते अपडेट तेवढीच तर आहे इथली 40 फूट अप्रॉक्स आहे मित्रांनो मागच्या वर्षीसारखीच आहे. ह्या वर्षीची थीम यांची कुणीच विचारू नका कारण लालबागच्या याची थीम कोणालाच माहिती नाही पडत लास्टपर्यंत. मागच्या वर्षी तिरुपती होती ती पण खूप लास्टला जाऊन समजली. आता आपण जाऊ इथून चिंचपोळीचा चिंतामणी आणि का चौकीला बघू काय मित्रांनो. आता तुम्हाला मी लालबागच्या याचा VIP साईडची अपडेट दाखवतो काय अपडेट आहे मित्रांनो. बघा समोरच VIP साईड म्हणजे जी VIPची एक्झॅक्ट लाईन असते VIP लोकांसाठी ज्यांच्याकडे मेन आयडी असते लालबागच्या तिथलं काम बघा. इथं अजून ताडपत्री घातली नाही आणि मित्रांनो जो मेन मंडप आहे तिथेसुद्धा ताडपत्री अजून घालून झाली नाही. ताडपत्री झाल्यावर मेनची मंडप आहे तो पूर्ण झाकला जाईल म्हणजे आपल्याला अपडेट पण जास्त भेटणार नाही आणि मित्रांनो इथं शूट करायला पण परवानगी नाही. आपण साईड व्ह्यूनी शूट करतो आहे. तर हे बघा अशीच काय अपडेट आहे साईड व्ह्यूची आणि इथूनच मित्रांनो VIP लोकांना सोडतात आणि इथून पुढून जे नॉर्मल मुखदर्शनवाले असतात तिथून पुढून जातात समोरच्या लाईनवर. तर अशी काय अपडेट होती ह्या साईडची. आता आपण जाऊन पुढे बघू नॉर्मल मुखदर्शनची जी लाईन आहे तिथे काय अपडेट आहे. तिथे तुझं सामान आणून ठेवलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला नाव दाखव लालबाग सराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आता आपण जाऊ पुढे आणि बघू अपडेट काय. तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो आता लालबाग सराच्या मंडपाच्या इथे म्हणजे जिथे मुखदर्शनची लाईन असते तिथे किती जोरात काम चालू आहे मित्रांनो. बघा क्रेननी प्रॉपर जो एक बनवतात ती लोक सेटअप जे मुखदर्शनसाठी असतात ते काम चालू आहे. इथे सुद्धा बॅरिकेड म्हणजे जे लोखंड आणून ठेवलेत नंतर लावण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय. आता हे जर तुम्हाला समजलं असेल लालबाग सराचे किती अपडेट झाले तर आपण इथून जाऊ आता चिंचपोळीला आणि तिथे जाऊन बघू किती अपडेट झाले. तर चला मित्रांनो बघा महाराष्ट्रातील 3 लेजंड मुंबई गणेशोत्सवचे 3 आधारस्तंभ चिंचपोळीचा चिंतामणी लालबागचा राजा मुंबईचा राजाचे 3ही रेप्लिका मित्रांनो आपल्याला दिसलेले आहेत चिंचपोळीला जाताना साईनं हे बघा आणि ते आपला लाडका चिंचपोळीचा चिंतामणी.
बघूया चिंतामणीच्या इथं चिंतामणीच्या इथं पण काय अपडेट नाही. ते खोदकाम चालू आहे मित्रांनो आणि तिथे समोरच 2 ट्रॉली आहेत, एक जुनी एक नवीनवाली. तर इथली तर काय अपडेट नाही आहे. ह्यांचं एक अपडेट ही आहे की ह्यांचं 25 जुलैला पाठपूजन असणार आहे मित्रांनो, 5 वाजता संध्याकाळी. इथेच मंडप बांधला जाईल. तर ह्यांची अपडेट ही आहे पाठपूजनची. बाकीचं नॉर्मली अपडेट नाही. आणि हा व्हिडिओ इथंच संपवूया आपण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.